प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8935. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मी अगदी सुरुवातीलाच माननीय मंत्री महोदयांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर हे एकदम साफ दिलेलं आहे. काल आदरणीय भाई जगतापांनी भाई 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 आदरपूर्वक तुमचा एक उल्लेख करतो. सभापती महोदय, माझ्या प्रश्नावर येण्यापूर्वी फक्त 1 मिनिट मी या विषयात घेणार आहे की कालही माननीय भाईंनी त्यांच्या प्रश्नाच्या एका उत्तरासंबंधात म्हटलं होतं की हे अंशतः खरं आणि अंशतः खोटं. मला माझ्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती अशी करायची आहे सभापती महोदय की सभागृहाच्या कामकाजाच्या संबंधात माझ्या 4 वर्षाच्या अनुभवामध्ये भरपूर योग्य ते बदल झाले आहेत. पण केव्हा तरी 4 वर्षाच्या पूर्वी अंशतः खरे आणि अंशतः खोटे ह्याच्यात मात्र काही बदल झालेला दिसत नाही आहे. त्यामुळे मला सुरुवातीला एक विनंती अशी करायची आहे प्रामुख्याने आपल्या माध्यमातून प्रशासनाला की प्रश्नाचं उत्तर देताना जरा याच्यात संशोधन केलं पाहिजे की 4 वर्षापूर्वी तसं उत्तर देता आताही तसंच उत्तर देत आहे. तर अंशतः खोटे म्हणजे मग काय आणि अंशतः खरे म्हणजे मग काय, म्हणजे मग आम्हाला उत्तर देताना सोयीचं होईल. कारण एक वेळा अंशतः म्हटलं की ग्रे एरिया सभापती महोदय तयार होतो, मग प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभा राहतो. तर मला विनंती अशी करायची आहे की सगळ्या विषयात रिसर्च बेस काम झालं आहे, तसं आता यापुढे प्रश्नाच्या उत्तराच्या विषयाच्या पॅटर्नमध्ये सुद्धा केव्हा तरी प्रशासनाने बसून याची विचार करून उत्तर दिलं पाहिजे. पण या प्रश्नाच्या उत्तरात माननीय मंत्री महोदयांचं आणि प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आणि साफ उत्तर दिलेलं आहे की मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर हे सगळं खरं आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि हे खरं आहे म्हणत असताना मला आश्चर्य मात्र नक्की असं वाटलं की खरं तर म्हटलंय पण ज्या गोष्टीला खरं म्हटलंय त्याची गंभीरता लक्षात नाही घेतली आहे. त्याचंच आश्चर्य आहे भाई. कारण तुम्ही त्याच्यावरचे जे गुन्हे लावले, मला प्रश्न इव्हॉल्व नाही करायचा आहे, मला प्रश्न आला आहे, पण राज्यात बनावट इंजेक्शन हा विषय काय पेपर जो असा छोटा विषय आहे का? हा माणसाच्या आयुष्याच्या संबंधातला विषय आहे सभापती महोदय. हा छोटा विषय नाही आहे, ही छोटी चोरी नाही आहे. आणि त्याहीपेक्षा गंभीर काय सभापती महोदय, मी प्रश्नाच्या उत्तरात जो दुसरा पॅरेग्राफ दिला, तिसरा, त्यात फक्त 1 मिनिटासाठी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो, प्रामुख्याने माननीय मंत्री महोदयांचं. आपण असं म्हटलंय की नागपूर ते अन्न औषध प्रशासनाने 18 तारखेला हितांशी फार्मास्युटिकल्स नागपूर ते पेढीच्या तपासणीवेळी पेढीमधून अल्बुरेल या उत्पादक रिलायन्स लाईफ सायन्स नाशिक प्रायव्हेट लिमिटेड या औषधाचा नमुना घेतला. सदर नमुन्याच्या अहवालात दिनांक 15/10/2025 रोजी प्राप्त झाला असून तो शासकीय विश्लेषक मुंबई यांनी बनावट असल्याचे सिद्ध केले. आता सभापती महोदय, मला विनंती इथून करायची आहे, मेसर्स हितांशी मुंबई यांनी खरेदी केलं कोणाकडनं? NRX डिस्ट्रीब्युशन लिमिटेड सायन. मग ह्यांनी कोणाकडनं खरेदी केलं? हैदराबादच्या NR डिस्ट्रीब्युशनकडनं. मग ह्यांनी कोणाकडनं खरेदी केलं? तेलंगणाच्या कंपनीकडनं. मग ह्यांनी कोणाकडनं खरेदी केलं? नवी मुंबईच्या कंपनीकडनं. सभापती महोदय, हे रॅकेट आहे, ही चेन आहे. आणि त्याच्या पुढे बघा सभापती महोदय, मेसर्स RTI फार्मा कमोटे नवी मुंबई या पेढीने वर नमूद औषधाची खरेदी विना बिलाने दानिश खान दिल्ली याच्याकडून खरेदी केली. दानिश खान याने सदर बनावट औषधी राजकुमार मिश्रा चंदीगड यांच्याकडनं खरेदी केली. याचा अर्थ असा सभापती महोदय, ही चेन आहे, हे रॅकेट आहे. आणि तुम्ही गुन्हे काय लावता? तुम्ही गंमत करताय लोकांच्या जीवाशी. गुन्हे लावले सभापती महोदय. BNS 223 मधील कलम 318(4), 336(3), 340(2), 278(60). काय अर्थ याचा माहिती आहे? याचा अर्थ असा आहे फसवणूक, बनावट कागदपत्रे, चोरीचा माल, सामूहिक गुन्हेगारी. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी खेळताय आणि एकट्याने खेळताय सभापती महोदय, अख्खं रॅकेट खेळताय. या सगळ्या कंपन्यांशी संबंधित लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, नंबर 1. आणि ज्याची चर्चा सभापती महोदय दरम्यानच्या काळात केली जाते आहे आणि मी सरकारचं अभिनंदन करतो, ते म्हणजे या सगळ्या धाडसत्रीमध्ये लोकांमध्ये मोक्का लावली पाहिजे अशी चर्चा आहे. आज सभागृहाने हा निर्णय केला पाहिजे कारण लोकांच्या जीवाशी खेळ आहे. सभापती महोदय, माझा फक्त एकच प्रश्न आहे, तुम्ही सगळं ऍक्सेप्ट केलाय, सगळं हे खरं आहे, हे खरं आहे. जर ऍक्सेप्ट केलाय तर ते गंभीरता समजून घ्या ना या विषयातली. साधी चोरी नाही सभापती महोदय, याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो का आणि यांना मक्को का लावू शकतो का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय.
सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली बाब अतिशय खरी आणि फार गंभीर आहे पास करू. की हे रॅकेट आहे. ह्या रॅकेटला मोकोका किंवा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं तसं योग्यच आहे, परंतु तरी ही बाब, जसं आपण मध्यंतरी दुधाची असलेली चेन किंवा गुटख्याची असलेली चेन का जे सामूहिक गुन्हेगारी म्हणून त्याच्यावर निश्चित मोकोका लावण्याच्या संदर्भातलं विधी न्याय आणि गृह विभागाकडून तशी माहिती घेऊन आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. या प्रकारचे जे गुन्हे दाखल झाले, माझा आरोप आहे की ज्या पोटतिडकीने भारतीजींनी हा विषय घेतला आणि खरं म्हटलं तर आज ज्या प्रकारे सगळीकडे चर्चा या संदर्भात सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कारवाईनंतर, तर याच्यावर एक सखोल चौकशी या सभागृहात झाली पाहिजे आणि ह्या ज्या कायद्यांमध्ये जे बदल आहे हे आपण करण्यात आले पाहिजे. यांचे जे कायदे आहेत हे फार हतबल करणारे कायदे आहेत आणि हे जे यांनी जे आता ज्याच्यात गुन्हे दाखल केले एकदम किरकोळ, म्हणजे ते आरोपी महिन्याभराच्या वरी जेलमध्ये राहू शकणार नाही. माझं तर सांगणं आहे की म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 2025मध्ये हा गुन्हा दाखल झाला, त्यानंतर आतापर्यंत हे एकही आरोपी याच्यात जेलमध्ये नसणार, हे माझा आरोप आहे. दुसरं, यामध्ये आपण हे FDIचे अधिकारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील आहे. तिच्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर औषधी येऊ शकत नाही टोकदार आणि प्रश्न. त्यांनी जर पॉइंटेड प्रश्न विचारा. पूर्ण नेहमी MS रिलायन्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री फार्मास्युटिकल, साई लॉजिस्टिक खडगाव, नेक्सस लाईफ केअर, NRS डिस्ट्रीब्युशन LLP, RRT फार्मा कामोटे, या सगळ्यांचे नावं, एक दानिश खान, दुसरा राजेंद्र मिश्रा, या सगळ्यांचे नावं वारंवार येत आहे. पण यांच्यावर कुठेही याच्यापेक्षा एखादा सिरियस ऑफेन्स दाखल करू शकले पाहिजे होते आणि मंत्री महोदयांनी फारच नॉन सिरियस उत्तर दिलं की याच्यावर आम्ही तपासून कारवाई करू, यांना विचारून कारवाई करू. तर मला असं वाटतं मंत्री महोदय याच्यामध्ये गंभीर नाही आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे गुन्हे होतात, याच्यामध्ये मंत्री आणि हा विभागच गंभीर नाही, हा माझा आरोप आहे. माझा याच्यामध्ये प्रश्न आहे की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 कलम 27मध्ये ह्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे होती, ती का करण्यात आली नाही? आणि या कलममध्ये 10 वर्षे शिक्षा आहे आणि बाकी जे यांनी जे लावले सेक्शन 318(4), 336, यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी सजा आहे आणि म्हणून त्या सगळ्या आरोपींना बेल भेटून जाते, ते त्यांची सुटका होऊन जाते आणि 10, 15, 20 वर्ष हे केसेस चालू असतात आणि ते सर्रास हे बनावटी इंजेक्शन मार्केटमध्ये विकत असतात. म्हणून माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की हा जो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 कलम 27 यांच्यावर दाखल करणार काय आणि या सगळ्या लोकांवर मकोका लावण्याकरता पोलीस विभागाला आपण सूचना करणार काय? सभापती महोदय, सन्माननीय फुडके साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे, परंतु सदर प्रकरणात जे कामोठा इथे जे आरोपी किंवा जे या प्रकरणात ह्या केसमध्ये जे आढळून आले त्यांना न्यायालयीन कोठडी 5 दिवसाची झालेली होती. त्यानंतर त्यांना ते आता जामिनावर बाहेर आहेत. निश्चितच त्याप्रमाणे भविष्यात कायदेशीर कठोरता, कारण कायदेशीर कठोरता तशी 10 लाखापर्यंतची शिक्षा आणि 10 लाखापर्यंतचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा अशी कायद्यात अंतर्भूत आहे. त्या पद्धतीनं ह्यांचा सहभाग कसा आहे तो शोधून त्यांच्यावर तशा पद्धतीची कार्यवाही केली जाईल. उत्तर मिळालेलं आहे. मला वाटते पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कठोरात कठोर आहे असं माननीय मंत्री महोदयांनी आता सभागृहात सांगितलं. जर मागणी योग्य आहे ते सर्वोच्च सभागृह आहे, कशाला विचारता 10 लोकांना की याचं तुमचं मत काय म्हणून? तुम्ही घोषित करा त्यांना मकोका लावू म्हणून आणि मनुष्यवधाचा गुन्हा तर तुम्ही ऍक्सेप्ट करता सभागृहामध्ये मंत्री महोदय, तर तुम्ही लावा ना मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावरती. मकोका लावतात. संबंधित बाब गंभीर आहे हे मीच मान्य करतो आणि आपणही सगळं सभागृह मान्य करतं, परंतु जी चेन आहे ते त्याच संदर्भात का मोकोका हा चेनलाच लागला जातो, त्या पद्धतीनं विधी न्यायाचं मार्गदर्शन घ्यावंच लागेल. त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांच्यावर मोकोका लावला जाईल. प्रश्न क्रमांक
बाई बाई थोडक्यात. सभापती महोदय, इतका महत्वाचा पुढच्या प्रश्नावर जा. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो काही ही प्रवृत्ती इतकी बळावत चालली आणि उत्तर कशी चेन आहे आणि काय आहे बाई त्यांनी मक्को का लावतो म्हणून सांगितलं. बाकीचं आहे ना. असं आहे की याच्यामध्ये जसं यांनी आमच्या मित्रांनी जसं सांगितलं, मुळात ह्यांनी जी कलमं लावलीत ती इतकी तकलादू लावलीत म्हणून त्यांना जामीन झाला. हा महत्वाचा विषय आहे. 10 लाखाची तरतूद आहे हे काय उत्तर झालं मंत्र्यांचं? कसलं काय, कसली ब्रीफिंग? आणि म्हणून याचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळे लोक ह्याच्यामध्ये चेन तुमचा शब्द चेन तुम्हाला दिसते. मग जे फूड अँड ड्रग्सचे आणि अशा पद्धतीचे औषधी याचे जे कडक जे कायदे आहेत किंवा कडक कलम आहेत ज्याचा उल्लेख तिथे परिणय फुकेंनी केला, ते लावून त्यांना परत अरेस्ट करता येते. कारण त्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही प्राथमिक ह्याच्यामध्ये FIR मध्ये अशी सोय असते की प्राथमिक चौकशीसाठी प्राथमिक तुमच्या गुन्हे लक्षात आल्यावर तुम्ही ते केलं असेल. पण या सगळ्या गोष्टीचं हे लक्षात घेऊन, गांभीर्य लक्षात घेऊन FIR दुरुस्ती करून ते कलम लावून त्यांना परत अरेस्ट करा, जेणेकरून त्यांना जामीन होणार नाही. आणि तीच तरतूद खरी महत्वाची आहे. ती करणार का? सन्माननीय जगताप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी कलमं आहेत ती पुन्हा तपासून त्याच्यात वाढ करून आणि जे पुन्हा कसे अरेस्ट होतील यासाठी प्रयत्न केला जाईल. कारण कायद्यात बदल करायचा मंत्री महोदय, तर सभागृहाची भावना लक्षात घ्या. जर ह्या बनावट औषधेने जर मृत्यू झाला असता तर मनुष्यवध झालाच असता. त्यामुळे याच्यात संशोधन करा, कायदेशीर कारवाई करा आणि ह्या सगळ्यात पुन्हा हे करून या कडक कारवाई करता येईल. असे पुन्हा कडक कार्यवाही करून आणि त्यांना पुन्हा मला वाटतं अरेस्ट आपण- केलं जाईल, याची व्यवस्था केली जाईल. कायद्यात बदल करण्याचा जो काही विषय झाला, सदरचा कायदा हा तसा केंद्र शासनाचा असल्यामुळे नाही, त्यांनी सांगितलं केंद्रालाही त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि कठोरात कठोर कार्यवाही करण्यासाठी कायदा लावला जाईल. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दाखल करणार एवढं त्या FIR मध्ये दुरुस्त करून एवढं उत्तर पाहिजे ना. अरे याच्यात एक मिनिट हेमंत पाटील साहेब, हेमंत पाटील साहेब, एक मिनिट बसा, एक मिनिट. आता असं आहे की हा मुद्दा इतका गंभीर असून आणि मंत्री जर इतके नॉन सिरियस असतील आणि या प्रकारचं उत्तर देत असणार तर या सभागृहाचं काय काम आहे? आता तुम्ही ठोस उत्तर द्या. त्याच्या सेक्शन 27 मध्ये तुम्ही कारवाई करणार की नाही करणार? बसा खाली. मी याच्यात सांगतो काय? मी नाही, सांगतो त्याच्यात खाली बसा. मी सांगतो मंत्री महोदय, एक बसा. मंत्री महोदय, सभागृहाची भावना लक्षात घेऊन उत्तर द्या. पूर्ण या खाली बसा, जरा खाली बसा. सन्माननीय सभागृहाची भावना लक्षात घेता 27 नुसार कार्यवाही केली जाईल. बाई जरा बोल. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट बाई त्यांना कलम 2023चे कलम 318, 336, 34, 340 27 काय मला- कलम आहे? मं- हां मं- मंत्री FIR अंतर्गत दाखल
मंत्री महोदय कलमाना खाली मंत्री- तपास पूर्ण करण्यात आला व औषध सौंदर्य प्रसाधने 1940 अंतर्गत अनिलजी ऐका. कलम न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. केलं. उत्तर अनिलजी तर राज्यमंत्र्यांना बोलवा. कॉस्मेटिक ऍक्टचा जो कलम 27 आहे त्याच्या अंतर्गत कारवाई करणार असं मंत्री महोदयांनी सांगितलं. हा. पण नेमकी ती कारवाई काय आहे त्या कलमाखाली हा प्रश्न आपण राखून ठेवू. त्याच्यावरती सभागृहाच्या भावना समजून घ्या. मंत्री महोदय प्रश्न क्रमांक 2 9209. प्रश्न क्रमांक 2 9209. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये 2013 मध्ये NULM ही दीनदयाल अंत्योदय योजना 30 सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून